नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. टागोर नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी आपण आहोत. रुपाली अमित दुधवडे या वहिनीला भेटणार आहोत, बोलतं करणार आहोत. त्यांना आपण बघितलं, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे गर्जना ढोल ताशा पथकाचे हे सगळे तरुण असे ताशा आणि ढोल घेऊन स्वागतासाठी सज्ज आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. लाल मणी तुटले, काळे मणी जोडले, अमितसाठी मी माझे माहेरघर सोडले. काय सांगता, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे आमच्या आई सासूबाई. नमस्कार. ही माझी छोटी बहीण. नमस्कार. त्या माझ्या जाऊबाई. बरं नमस्कार. हे माझे दीर. हो हो हो. त्या आमच्या आत्या. नमस्कार. त्या छोट्या मामी. नमस्कार. त्या मोठ्या मामी. बरं. आणि त्या आमच्या मोठ्या आत्या. हो नमस्कार नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण? माझं बालपण ठाण्यातच झालंय. ठाण्यात कुठे? ठाण्यामध्ये सावरकर नगर. सावरकर नगर. हा. तुमचं बालपण? विक्रोळी टागोर नगर. टागोर नगर. हो. पहिल्यापासून तुम्ही इथे? पहिल्यापासून. शाळा कुठली? आंबेडकर विद्यालय. कुठे? इथे टागोर नगर. हो, कन्नवर नगरला. कन्नमवर. आणि तुमची शाळा? आर.जे. ठाकूर, ठाण्यालाच. घरी कोण कोण होतं? घरी मम्मी पप्पा, माझा मोठा भाऊ, छोटी बहीण. तुमच्या घरी? माझ्या घरी आई वडील भाऊ आम्ही सगळे होतो. शाळेत असताना कसे होता हो तुम्ही? शाळेत असताना जसं रेग्युलर आता जसं आहे तसंच होतो मी. म्हणजे कसं? काही बदललं नाहीये माझं. म्हणजे काय काय मस्ती करायची खूप? मस्ती नव्हतं करत, शांत होतो हं. आणि जास्त स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्ड होतो. आवड होती? आवड होती. हो. तुम्हाला कसली आवड होती? मला ड्रॉइंग मध्ये आवडत. चित्र काढायचा तुम्ही? हो. मग अजूनही काढता हो, की? मी रंगोळी वगैरे त्याच्यात ड्रॉइंगच करते आणि ड्रॉइंग मध्ये रंगोळीचं मला. मग तुम्हाला आवड होती हा, पहिल्यापासून? पहिल्यापासून. मग तुमची ओळख कुठली? ऍक्च्युली मला थोडं मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट होता, तर तिथे हे आलेले फॅशन शो कोरिओग्राफ करायला, तर तेव्हा आम्ही भेटले. कुठे तुम्ही फॅशन शो कोरिओग्राफ? यांचा NIT जे क्लास आहे ठाण्यातला, तिथे यांचा फॅशन शो होता. तर कोरिओग्राफिंगला मी होतो. तुम्ही? मी फॅशन कोरिओग्राफर मग होतो. मला सांगा, कोरिओग्राफी करून गप घरी यायचं ना? मग काय झालं तेव्हा? तेव्हा काही नाही झालं, तेव्हा ओळखच होती, नंतर फ्रेंडशिप झाली, मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये. पुढे मॉडेलिंगचं काय झालं? मॉडेलिंग नाही झाली. नाही झाली. नाही, कार्यक्रम झाला, कार्यक्रम हिट झाला. यांना पारितोषिक पण भेटलं, फर्स्ट प्राइज भेटलं, बरोबर ना? हा, ते फर्स्ट भेटलं. प्राइज भेटलं त्यांना. मी कोरिओग्राफ केला म्हणून, है ना? म्हणून फर्स्ट प्राइज भेटला. तुम्ही तर पूर्ण आयुष्यच कोरिओग्राफ करून टाकलं. मग काय झालं तेव्हा? मग नाही, मग नंतर आम्ही जास्त भेटलो, बाहेर वगैरे आम्ही भेटलो, फ्रेंडशिपच होती आमची. मग नंतर झालं ते पुढे कंटिन्यू. हो. कोणी प्रपोज केलं? नाही, प्रपोज नाही झालंय. अजून नाही? नाही झालंय, नाही झालंय. मग करा लवकर. चला ही आयडिया चांगली आहे. करा करा. आत्ता करायचं. मग किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. बरं, बघा 6 वर्षात सगळं झालं पण प्रपोज करणं राहून गेलंय. हा. कसं आता? अजून प्रपोज काय? करायला नाही, propose अजून असं येत नाही. नाहीये. नाही, प्रपोज असा काही झाला नव्हता. म्हणजे आमचं बोलणंच चाललं होतं आणि बोलण्यामध्येच सर्व एका पॉइंटवर असं झालं की नाही, आता तुम्हाला आवडते म्हणून असं झालं आणि पुढे पुढे लग्न करूया. हो ना? हो. पण मग तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? थोडा म्हणजे लव्ह मॅरेज असल्यामुळे प्रॉब्लेम होता, पण झालं व्यवस्थित, लवकर झालं, ऍक्शन लवकर घेतली लग्नाची. आणि तुमच्या घरी? आमच्या घरी सर्व रेडी होते. माझी मम्मी वगैरे एकदम कॉपरेटिव्ह होती. मम्मीने बोलली, तू जर पसंत केली आहे तर चांगलीच असणार, करू आपण. आता काय करता तुम्ही? आता मी जॉब करते. जॉब करता. आणि आपण? मी पण जॉब करतो. अच्छा, दोघेही जॉब करता. हो हो हो. व्हेरी गुड. पण तुम्ही हे जे काही तुमचं सुरू होतं ते किती वर्ष सुरू होतं? कोरिओग्राफी? नाही, कोरिओग्राफी नाही. अरे भाई, त्याला प्रेमाची कोरिओग्राफी म्हणतात. पहिलं 4-5 वर्ष
हे 4-5 वर्ष. पण तेव्हा घरी काही अंदाज नव्हता का? तुम्ही घरी सांगितलं होतं? नाही, घरी तसं माहित नव्हतं. त्यांच्या घरी जेव्हा फायनल करायचं होतं म्हणजे 1 वर्ष अगोदर, तेव्हा मी मग सांगितलं की सांगितलं. तुम्हाला कोणी बघितलं नाही फिरताना वगैरे कधी? नाही. ते स्कार्फ लावून फिरायचे ना. स्कार्फ लावून? स्कार्फ बांधून आणि मी हेल्मेट मध्ये बाईकवर, म्हणजे कोण ओळखणार आहे? काय काय टेक्निक आहे देखील ना. पण आता सगळं व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित. एकदम छान. एकदम एकदम. या दोघांना शुभेच्छा. पण या शुभेच्छांबरोबर पहिल्या खेळात तुम्ही ते बक्षीस मिळवणार का? घरात आम्ही चिठ्ठ्या आणि त्याचबरोबर चांदीची अन्नपूर्णा ठेवलेली आहे, ती मिळणार का या माऊलीला? बघूया. वेळ 1 मिनिटाची आहे. सगळे सांगू शकता, फक्त आणायला जाऊ नका. कोणी जायचंय? कोणी जायचं? त्या तुम्ही जाणार आहात? नाही, मला हा प्रश्न विचारला म्हणजे मला विचारायचं घरातली कामं कोण करतात? घरातली कामं मीच करते. नाही ठीक आहे. हा. पण मग जास्तीत जास्त काम त्यांच्याकडनं करून घेता? नाही, तर प्रयत्न असतो तसा करून घेण्याचा, पण तो करत नाही, का हो उठतच असं? नाही. नाही म्हणजे सर्व कामं झालेली असतं, मग मला काय मग उरतच तोपर्यंत नाही. होऊन जातात पण कामं. समजा खालून एखादी वस्तू हा, आणायची ते असेल, ते एकच ते- काम ते करतो. तर त्यांना बाहेर राहायला जास्त आवडतं. हो ना. चला बघूया काय होणार. हॅपी मदर्स डे. वेळ सुरू झाली. बघा आता कुठे काय चिठ्ठी आहेत. सांगा घरातल्यांना काही सुचलं तर. ती मदर. बच्चों की जो बैग होती है ना उसमें होता शायद के सामान होंगे वहाँ पे। वेळ 1 मिनिटाची आहे. 20 सेकंद झालेली आहेत. शायद के सामान में देखो 30 सेकंद झाली. यस किचन हॅपी मदर्स डे. वन चॉइस बघा काय. हैप्पी मदर्स डे 40 सेकंद झाली. 10 9 8 7 6 5 4 भेटलं 3 वेळ संपली. बघितलं काय झालं. हॅपी मदर्स डे असं आतमध्ये इतकं छान एक मग आहे, हॅपी मदर्स डे लिहिलेला. तो इकडे किचन मध्ये आहे. मग तो तुमच्याच घरात आहे ना, तो का आम्ही आणलाय का? एक चिठ्ठी मिळाली. वहिनींना 1 बक्षीस मिळालं. चांदीचं नाणं घरात आलेलं. या ठिकाणी आता आपण गप्पा मारतो आहोत टागोर नगरमध्ये. पण अगदी हायवे लगतची ही बिल्डिंग असल्यामुळे वाहनांचा आवाज खूप मोठमोठ्या पद्धतीने आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे हॉर्न सुद्धा अधूनमधून आपल्याला ऐकायला येतात. तुमच्याकडे पण असंच होतं का? घरात हॉर्न वाजतात? हो हा. हो. बाहेरचे हॉर्न मोठे आहेत की घरातले आमच्या आवाज? घरातले हॉर्न मोठे आहेत. त्यामुळे ह्यांना त्या आवाजाचं काही पडलेलं नसतं. बरं वहिनी, कधी रागावलाय का हो त्यांच्यावर तुम्ही? हो, खूप वेळा. का? तो रागवत नाही म्हणून. तुम्ही नाही कधी? नाही मी शांत. हो शांत, एकदम शांत. बरं, या ठिकाणी काही तक्रारी आल्या आहेत. त्या नेमक्या तक्रारी कुठल्या आहेत बघूया. जर तुम्हाला कोणी हाक मारली तर तुम्ही पटकन ओ देत नाही, ओकार देत नाही किंवा हो म्हणत नाही. ऐकायला नसेल येत ऐकायला नसेल आलं मला तेव्हा. समोरच्यांच्या आवाजाचा प्रॉब्लेम आहे. हा असेल. हळू आवाजात हाक दिली असेल मला. जोरात द्यायला पाहिजे. हो, नाहीतर तुम्ही लगेच. लगेच. बर. कार्यक्रमाला लवकर येत नाही. कुठल्या कार्यक्रमाला जर तुम्हाला बोलवलं तर तुम्ही वेळेवर पोहोचत नाही. नाही, हे पूर्ण घरामध्ये मामीच आय गेस पहिली रेडी होते. विचारा, पूर्ण घरात हो, मी ready. रेडी होते. हा, हो रेडी होतो. सगळं बायकोच्या बाजूने. नाही, पण ती ready होते. हे जे आहे ते fact आहे. हे आहे. पुढचा आरोप बघूया कुठला आहे. बापरे, सगळं तुमचं वागणं घरातलं हे मूडवर असतं. खरंय. अच्छा, मूडवर. हे थोडं स्ट्रेंज आहे, पण कधीतरी असेल. जेव्हा एखादा खेळ असतो तर तुम्ही शांत आणि हळूहळू धावता, अच्छा. असं काही आरोप पहिले केले? तर पार्टिसिपेट मी करायला लेट करते. माझी गाव आहे ती फास्ट आहे, ती फटाफट पार्टिसिपेट करून जिंकून पण येते. मी पार्टिसिपेट करायला लेट करते. का असं करता? कारण काय? डिसिजन स्लो घेते. लोक येते. सकाळी लेट उठता, हे बरोबर बरोबर आहे. बरोबर आहे, लेट उठते. सतत व्हॉट्सअपवर असता. हा, हे पण बरोबर आहे. बरोबर दर रविवार आला की माहेरी जाता. बरोबर आहे. बरोबर. करेक्ट. काय आरोप आहेत? तुमच्या पटकन रिॲक्ट होण्यामुळे बऱ्याचदा कधी कधी वाईट वाटतं. असेल. तुमचं काय म्हणणं आहे? हो, तसं म्हणजे होतं कधी कधी, पण ते नाही झालं पाहिजे. त्याने रिॲक्ट नाही व्हायला झालं. हो हो. आता बघूया महत्वाचे आरोप अजून काय आले ते.
दहशतीखाली केलेले आरोप आहेत, नवऱ्याचे आरोप होते. फार दहशतीखाली आहेत ते. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हे सगळे आरोप केले, आजपासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? लवकर उठेल मी. लवकर उठणार उद्यापासून. ट्राय खरं करेन आहे? मी. उठली तर बरं आहे म्हणून. हा? उठली पाहिजे. त्यासाठी बोलते ते ती. बघण्यासाठी त्याने पण तेवढ्या लवकर उठलं पाहिजे. तो माझ्या नंतर उठला तर त्याला कसं कळणार मी कधी उठले ते. मी लवकरच उठतो. मी 5:30लाच उठतो. किती? 5:30? मग काय हो, महिन्यातून एकदा. महिन्यातून एकदा? रोजच आहे. रोजच आहे. महिन्यातून एकदा. मला माहिती आहे ना, मी रोज त्याच्या अगोदर उठते. बघितलं, आता काही क्षणात मला बाहेरचे आवाज ऐकायलाच येत नव्हते. तर आता चित्र काढायचे. ओके. तर चित्र काढून कोण तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं चित्र तुमच्यासाठी. या. कोणी ओळखलं? तुम्ही? चला, अभिनंदन. पहिलं बक्षीस तुम्हाला मिळणार. थँक्यू. या. मनातल्या मनात वाचायचा. अभिनंदन. काय सुंदर डायनोसॉर काढला. ऑस्ट्रिच सारखा टाइम. तुम्ही डायनोसॉर काढला, वहिनीने त्या खालचा पाय काढून ठेवला होता. त्याच्या पायात फक्त घुंगरू बांधायचे बाकी होते. अभिनंदन. हे बक्षीस वहिनींना मिळवून दिलं तुम्ही. त्यांना द्या, तुम्हाला नाही. थँक्यू. तिकडनं काय वारा आला काय? अभिनंदन. हे बक्षीस. नमस्कार. सांगा. मी तिची छोटी बहीण. तसा खूप चांगला स्वभाव आहे तिचा, म्हणजे सगळ्यांशी मस्ती मजाक करून राहते आणि नेहमी हॅप्पी राहते. त्यामुळे कसा माहोल हॅप्पी होतो. फक्त कधी कधी तिच्या मनासारखं नाही झालं तर ती भडकते. ताईच आहे तसं. आणि जीजू खूप जास्त शांत आहेत. म्हणजे ती जर काय बोलली ना ताई तरी ते शांतच रिप्लाय करतात. खूपच शांत आहेत. सुनबाई आमची खूप चांगली आहे. म्हणजे एक म्हणजे म्हणतात ना, सुगरण आहे. बर. ती उशिरा उठते हे मात्र नक्की आहे. पण उठल्यानंतर एकदा जर स्वयंपाकघरात गेली ना तर जेवण फार सुरेख असतं तिचं. पण तुमचं ते एक वाक्य चांगलं होतं. फक्त लवकर उठून जर किचन मध्ये गेली तर. पण मी लेट उठून पण टायमातच करते. हो. स्पीड मध्ये. हे त्यांना माहित आहे. आणि माझा मुलगा पण म्हणजे छान आहे. तो बरोबर शांत स्वभावाचा आहे. कधीच त्याने म्हणजे उलट अजून कोणाला काही उत्तर असं मला तरी वाटतंय दिलं नसेल. आणि मला फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट करूशी वाटते की एक आहे ना, ओल्ड बायांना होम मिनिस्टर ठेवा हो, कारण आमची इच्छा अधुरी राहिली. वयस्कर. हो, व्हेरी गुड. म्हणजे ह्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही 40 इयर्स एवढं हे केलंय तर बरोबर. त्याचा एक आहे ना एपिसोड नक्की करा नक्की तुमची ही संकल्पना, मनातली इच्छा मी झी मराठीला सांगतो. सांगा. आणि नक्की आणि- पुढच्या 20 वर्षांनी करूया असं मी त्यांच्याशी 20 बोलतो. वर्षांनी हा, आणि आम्ही राहू ना. बोला. मी अमितची आत्या आहे. बर. अमित माझा लाडका आहे लहानपणापासून. आणि दोघंही माझी फेवरेट आहे. माझी मुलं नेहमी मला बोलतात, मम्मी जा तुझे फेवरेट बोलवतात. त्याने बोलवलं आणि मी पटकन येते. आणि दोघंही चांगले आहेत. अजून कोणी मैत्रिणींपैकी, शेजाऱ्यांपैकी? मी अमितच्या मम्मीची मामी आहे. खूप रिस्पेक्टफुली आणि खूप शांत आणि खूप सुस्वभावी दोन्ही जोडी आहे. होम मिनिस्टरसाठी मी बोलेल, जी मराठीचा कॅमेरा घेऊन आदेश बांदेकर येते घरात, तोच दिवाळी दसरा. थँक्यू. अजून कोणी? अमित माझा नातू आणि ते नासून आहे. खूप जॉली फॅमिली आहे आणि खूप हेल्पफुल आहे. हम अमित के नेबर्स हैं
और हम उनको बहुत तो नहीं जानते क्योंकि वो यहाँ पे नए हैं और हम भी यहाँ पे नए हैं, बट आज उनके बारे में जान के सच में हमें बहुत अच्छा लगा। और आपका शो हमने कभी कभी तो देखा है क्योंकि हम नहीं देखते, मराठी नहीं है हम, बट देखा है मैंने आपका एक शो बहुत सुंदर था जिसमें एक आई थिंक बीमार पति थे जिनकी वाइफ उनको 42 इयर्स से काफ़ी प्रेम से और उनकी चिट्ठियाँ, उनके जितना भी प्यार, मतलब वो शो देख उस दिन मैंने आपको देखा था पहली बार और आज दूसरी बार। तो सर इट वॉज अ फैंटास्टिक शो एंड आज का भी बहुत सुंदर शो, थैंक यू सो मच। कड़व्यातला तो एपिसोड होता वो बहुत सुंदर था सर, मुझे मतलब मैं लिटरली रोई थी वो एपिसोड देखने के बाद कि हस्बैंड वाइफ का रिलेशनशिप इतना सुंदर भी होता है, हम कुछ भी नहीं करते हैं, मीन्स वो बहुत कुछ किया था, बहुत ही सुंदर था सर सच में। मी अमितची मोठी आत्या, हे माझे खूप लाडके बाचे दोघं जण, आमचे भाऊ गेल्यापासून आमचे बाचे खूप लाड, सगळे व्यवस्थित आहे आमच्या घरामध्ये, सगळे चांगले, मुलं चांगले सगळे। थँक्यू. मला तुम्हाला विचारायचं आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मी माझ्या मम्मी पप्पांची मागेल, कारण का आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि लव्ह मॅरेज ऑब्व्हियसली आईवडिलांना थोडं त्रास देणार आणि आमच्या घरात ते फर्स्ट मॅरेज होतं माझं, त्यांच्या अगेन्स्ट जाऊन नाही केलं आहे पण त्यांनीच करून दिलं आहे, पण एक म्हणजे जे त्यांना होतं की माझं अरेंज मॅरेज वगैरे करावं तसं नाही झालं आहे, तर त्यांच्यासाठी मी त्यांच्या क्षमा मागेल. दुसरी क्षमा पण ते बोलतात हां आता सगळं व्यवस्थित आहे हां, आणि मी दुसरी क्षमा आईंची मागेल, माझ्या सासूबाई, ह्यासाठी की मी कधीतरी खूप वेळा मी त्यांना उलटं बोलले, बऱ्याच वेळा, म्हणजे रागामध्ये, मला माहीत नाही कसं काय, मी त्यासाठी त्यांना सॉरी बोलेल की त्यांनी आज त्या एकट्या आहेत आणि त्यांची फॅमिली बघतायत आणि ते आम्हालाही सांभाळत आहेत. सो आता पूर्ण घर ते ॲक्च्युली सांभाळत आहेत, आयडियली ते आम्ही केलं पाहिजे, फक्त आम्ही जॉब करतो आणि पूर्ण घर मॅनेज त्या करतात, त्यासाठी आम्हाला खूप त्या ग्रेट वाटतात. पण आजपासून बदल होईल? त्या एवढ्या हे आहेत, ॲक्टिव्ह आहेत की पटकन घेताच येत नाही रिस्पॉन्सिबिलिटी मला किंवा आम्हाला घेता येत पण नाही. इथून पुढे हळूहळू हळूहळू बोलण्यापूर्वी त्यांचा वाईट वाटणार नाही ह्याचा विचार होईल नक्की. होम मिनिस्टरमुळे केवढा इफेक्ट आहे. आणि मी तिसरी क्षमा मागेल अमितची, कारण का मी तो खूप शांत स्वभावाचा आहे आणि मी अननेसेसरी खूप भांडते त्याच्याशी, म्हणजे काही रिझन जास्त मोठा नसेल तरी, आणि इतकं बोलून जाते की हे मी विसरते की त्याला ते लागत असेल आणि हे मला 3-4 दिवसांनी कळतं की त्याला त्याचा त्रास झाला आणि तो दाखवत नाही. सो मी त्याची सॉरी बोलेल आणि मी त्या गोष्टीमध्ये ट्राय करेल की ते कमी होईल, पण ते कमी नाही होणार. आय एम सॉरी. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही क्षमा कोणाची मागा? मी त्याची क्षमा त्यांच्या आईवडिलांचीच मागेल, कारण कसं आहे की दुसऱ्यांची जरी कुठलीही मुलगी असेल ती त्यांच्या आईवडिलांना प्यारी असते आणि त्याच्यातून आपण लव्ह करतो, म्हणजे त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांचे स्वप्न असतात, त्यांचे एक वेगळं स्वप्न असतं. पण आमचा जो डिसिजन आहे तो चांगलाच आहे आणि ते बघतात पण आहेत, ते आता नाही आहेत आमच्या कारण गावाला गेले आहेत म्हणून, पण त्यांनाही चांगलं वाटलेलं आहे, तर त्यांचीच एक क्षमा मागेल. बाकी एवढंच आहे की मम्मी तर आहेत आमच्याबरोबर नेहमी, जसं हिने सांगितलं ती आमचं स्टँडच आहे, म्हणजे आमच्या फॅमिलीतलं पिलर म्हणजे माझी मम्मी आहे. तर तिला कसं मी तिला घेऊनच चालतो कुठे पण असेल तर ते म्हणजे खूप चांगलं आहे, ग्रेट फिलिंग येतं ते. धन्यवाद. झाले, क्षमा झालेली आहे, सगळं झालेलं आहे. सुनेने क्षमा मागून झाल्यानंतर शेवटचं वाक्य फार इंटरेस्टिंग होतं, मी आज क्षमा मागते पण उद्यापासून काय असा बदल काय होणार नाहीये. किती खरेपणा आहे, हा खरेपणाच कायम आनंद देत असतो. नाती खरी राहण्यासाठी, नाती घट्ट राहण्यासाठी नात्यातला खरेपणा हा खूप महत्त्वाचा असतो. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.